नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण दिनदर्शिका हा टॉपिक आपण सुरू केलाय, राईट. तर कालच्या ज्या सत्रामधल्या जे खूप महत्वाच्या गोष्टी आपण त्याच्यावर चर्चा केली. जे विद्यार्थी नव्हते त्यांच्यासाठी क्विकली मी ते रिवाइंड करतो आणि आज आपण प्रामुख्याने क्वेश्चन याच्यावरचे घेणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आपण याच्यावरचे सॉल्व्ह करू. दिनदर्शिकामध्ये आपण काल बघितलं की आपण दोन प्रकारचे वर्ष आपल्याला अभ्यासायचे असतात. ते म्हणजे साधारण वर्ष आणि दुसरं वर्ष असतं लीप वर्ष. साधारण वर्षामध्ये दिवसांची संख्या 365 आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. जर यांचे आठवडे जर तुम्ही काढले तर 52 आठवडे आणि एक जास्तीचा दिवस, 1 ऑड डे, त्या ठिकाणी असतो. याच्यामध्ये देखील कम्प्लीट लीप वर्षामध्ये देखील 52 आठवडे येतात आणि त्याच्यामध्ये 2 ऑड डेज आपल्याला बघायला भेटतात. मग हे ऑड डेज म्हणजे काय, की आपण दिवसांच्या संख्येला जेवढे दिवस असतील त्याला आपण 7ने जर भागितलं आणि या भागाकारात येणारी बाकी, ती बाकी म्हणजेच काय असतं, ऑड डेज असतं. आणि मी तुम्हाला काल बोललो होतो की कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका या टॉपिकमध्ये ऑड डेज काढता येणं हे सर्वात सोपं तंत्र आहे. त्याच्यासाठी आपल्याला 7ने भागायचंय. जेव्हा दिवसांची संख्या असेल त्याला 7नेच आपण का भागतोय, कारण की आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. आपण बघितलं की वर्षामध्ये 12 महिने असतात. त्या 12 महिन्यांमध्ये आपल्याला 4 प्रकारचे महिने आपल्याला भेटतात. ती 31 दिवसांचे काही महिने असतात, 30 दिवसांचे काही महिने असतात. एक महिना हा एक तर 28चा किंवा 29 दिवसांचा असतो आणि तो फेब्रुवारी असतो. तर 31 दिवसांचे 7 महिने तुम्हाला 12 महिन्यांमध्ये येतात. 30 दिवसांचे 4 महिने आणि एक महिना हा एकतर 29चा असतो किंवा 28चा असतो. आता आपण ज्या वर्षामध्ये आहोत 2024 हे कसं वर्ष आहे, लीप वर्ष आहे. लीप वर्ष ओळखण्यासाठीची पद्धत काय माहितीये का, जर एखाद्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जात असेल, 4ने जर तुम्ही भागितलं आणि बाकी काय आली, शून्य आली, शून्य आली, तर त्या वर्षाला आपण लीप वर्ष असं म्हणतो. आणि लीप वर्ष दर 4 वर्षानंतर काय होतं, रिपीट होतं. म्हणजे पुढचं येणारं लीप वर्ष 2028 असेल, त्याचं पुढचं येणारं लीप वर्ष 2032 असेल, नंतर 2036, अशा प्रमाणे 4 वर्षानंतर लीप वर्ष पुन्हा पुन्हा येत असतं. आपण काल लीप शतकाच्या बाबतीत देखील बोलतोय बघा. लीप शतक म्हणजे जिथं 100 वर्षांचा कालावधी पूर्ण होतो. म्हणजे एखाद्या वर्षाला 100ने भाग जात असेल तर त्याला 400ने पण भाग जायला पाहिजे, तरच ते लीप शतक होतं. म्हणजे 1700 हे लीप शतक नाही, कारण याला 100ने भाग जातोय. याला जर तुम्हाला लीप शतक पाहिजे असेल तर याला 400ने पण भाग जायला पाहिजे होता, पण याला 400ने भाग जात नाही, म्हणून हे लीप शतक नाही. लक्षात घ्या. नंतरचा मुद्दा आपण डिस्कस केला होता की 100 वर्ष जर आपण घेतले तर 100 वर्षांमध्ये जास्तीचे दिवस येतात 5 ऑड डेज, 5 ऑड डेज. 200 वर्ष जर चा कालावधी जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये 3 ऑड डेज येतात. 300 वर्षाचा कालावधी जर तुम्ही घेतला तर त्याच्यात 1 ऑड डे येतो आणि 400 वर्षांचा जर तुम्ही कालावधी घेतला तर त्याच्यामध्ये 0 ऑड डेज येतात, 0 ऑड डेज येतात. आणि याच्यावरून आपण बघितलं तर बघा, सोमवारसाठीचा कोड आपण काय देणार आहे, 1 देणार आहे. मंगळवारसाठी कोड आपण 2 देतो. याचप्रमाणे शनिवारसाठीचा कोड असणार आहे 6 आणि रविवारसाठीचा कोड असणार आहे 0. पण ह्या कोड्समध्ये जर तुम्ही बघितलं 5 3 1 2 सॉरी 5 3 1 आणि 0 याच्यामध्ये तुम्हाला 2 4 आणि 6 तुम्हाला दिसतच नाही. म्हणून आपण असं काल विधान केलं होतं बघा, आणि मी त्याला राऊंड केला होता की कोणत्याही शतकाचा शेवटचा दिवस हा मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार नसतो. इथपर्यंत आपण काल येऊन थांबलो होतो. आता बघा, पुढचा महत्वाचा भाग तो म्हणजे
31 दिवसांचे जे दिवस असतात बघा, 31 दिवसांचा जो महिना असतो, त्याच्यामध्ये ऑड डेज किती असणार आहे? 3 ऑड डेज असणार आहे. 3 ऑड डेज असणार आहे. तर लक्षात घ्या, 31 दिवसांचा जर महिना असेल, तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार हा 5 वेळेस येतो. 1, 2 आणि 3 तारखेचा वार हा किती वेळेस येतो? 5 वेळेस येतो. लक्षात घ्या. म्हणजे एका तारखेला जो वार असेल तोच 29ला असेल, 2 तारखेला वार असेल तोच 30ला असेल आणि 3 तारखेला जो वार असेल तोच काय असेल? 31ला असेल. हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, 31 दिवसांचा जर महिना असेल, तर त्याच्यामध्ये 3 ऑड डेज येतात. 3 ऑड डेज कसे येतात, की 31ला आपण कितीने भागितलं? 7ने भागितलं. तर 31ला 7ने भागितल्यानंतर बाकी किती उरते? 3 उरते. म्हणून 3 ऑड डेज येतात. आणि म्हणून पहिला, दुसऱ्या आणि तिसऱ्या तारखेला जो वार येईल, तो वार किती वेळेस येतो? 5 वेळेस येतो. म्हणजे पहिल्या तारखेचा वार पुन्हा 29ला येणार आहे. 2 तारखेचा वार हा 30ला असणार आहे आणि 3 तारखेचा वार 31ला असणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर लॉजिक जर लावलं, 30 दिवसांचा जर तुमचा महिना असेल, तर 30 दिवसांमध्ये ऑड डेज किती येतात? 2 ऑड डेज येतात. 2 ऑड डेज त्याच्यामध्ये असणार आहे. ओके, 2 ऑड डेज त्याच्यामध्ये असणार. आता हे 2 ऑड डेज बघा कसं. आपण 30ला कितीने भागितलंय? 7ने भागितलंय. 30ला जर 7ने भागितलं, तर बाकी त्या ठिकाणी किती उरते? 2 उरते. म्हणून 2 ऑड डेज. म्हणून ज्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात, ओके, ज्या महिन्यामध्ये तुम्हाला 30 दिवस असणार आहे, त्यामध्ये पहिला, दुसऱ्या तारखेला येणारा वार हा तारखेचा वार किती वेळेस येणार आहे? 5 वेळेस येणार आहे. या तारखेचा वार 5 वेळेस तो येतोय. म्हणजे 1 तारखेला जो वार असेल तो 29ला असणार आहे आणि 2 तारखेचा वार हा 30ला असणार आहे. या कन्सेप्टवर तुम्हाला कंबाईनच्या मेन्समध्ये देखील प्रश्न विचारला गेलेला आहे, लक्षात घ्या. फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. आता त्याच अनुषंगाने मी जर म्हटलं 29 दिवस आहे, एका महिन्यामध्ये 29 दिवस आहे, मग 29 दिवसामध्ये ऑड डेज किती येतील? ऑड डेज येणारे एक ऑड डे. एक ऑड डे म्हणजे या ठिकाणी पहिल्या तारखेचा वार हा 5 वेळेस येणार आहे. पहिल्या तारखेचा वार हा 5 वेळेस येणार आहे. आणि हा कोणता असणार आहे? हा असणार आहे फेब्रुवारी असणार आहे. आणि तो फेब्रुवारी पुन्हा कोणत्या वर्षाचा असणार आहे? लीप वर्षाचा फेब्रुवारी असणार आहे. कारण लीप वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. जर तुम्हाला साधारण वर्षाचा फेब्रुवारी 28 दिवसांचा जर फेब्रुवारी असेल, यामध्ये 0 ऑड डेज येतात. कारण की 28ला 7ने पूर्ण भाग जातो. आणि मग या महिन्यामध्ये, ज्या महिन्यामध्ये 28 दिवस असतात, त्यामध्ये प्रत्येक दिवस हा 4 वेळेस येतो. प्रत्येक दिवस हा 4 वेळेस येणार आहे. हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे बघा. या कन्सेप्टवर देखील आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. येस. पटकन याची नोंद घेऊन घ्या. चला. पटकन याची नोंद घ्या. 31 दिवसांचा जर महिना असेल, तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तारखेला येणारा वार 5 वेळेस येतो आणि उरलेले वार हे 4-4 वेळेस येतात. 30 दिवसांचा तुमचा महिना असेल, 30 दिवसांमध्ये 2 ऑड डेज येतात. काल आपण एक चार्ट तयार केला होता. सर्व 12 महिन्यांमधले दिवसांची संख्या आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या ऑड डेजची संख्या आपण त्या ठिकाणी लिहिली होती. 30 दिवसांचा जर महिना असेल, तर त्याच्यामध्ये 2 ऑड डेज येतात. म्हणजे याचाच अर्थ पहिल्या आणि दुसऱ्या तारखेचा जो वार आहे, तो 5 वेळेस येणार आहे. आणि उरलेले वार हे 4-4 वेळेस असणार आहे. ज्यावेळेस तुमचा महिना हा 29 दिवसांचा असेल आणि 29 दिवसांचा एकच महिना तुमचा येतो आणि तो पण दर 4 वर्षानंतर रिपीट होतो. म्हणजे तो लीप वर्षामधला जर फेब्रुवारी असेल, तर त्याच्यामध्ये 29 दिवस असतात. आणि 29 दिवसाचा जर तो फेब्रुवारी असेल, तर त्याच्यामध्ये एक जास्तीचा दिवस येतो. आणि त्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये एका तारखेचा वार हा 5 वेळेस येणार आहे. म्हणजे जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, तर पूर्ण हे गणित पुन्हा ऑड डेजच्या अवतीभोवती हे फिरतंय. ऑड डेजच्या अवतीभोवती हे सर्व गणित या ठिकाणी फिरतंय. चला, आय होप की तुम्हाला हे लिहून झालं असेल. पुढचा मुद्दा जो आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे कॅलेंडरची पुनरावृत्ती होते बघा. पुनरावृत्ती होणारे कॅलेंडर किंवा कसं काढायचं?
आता याच्यासाठी एक शॉर्टकट सर्वांनी लिहून घ्या आणि मग मी तो तुम्हाला समजून देखील देतो. बघा, लीप वर्ष दर 28 वर्षांनी रिपीट होते. पुनरावृत्ती. लीप वर्ष, कोणतंही लीप वर्ष. आणि लीप वर्ष ओळखण्याची खूण आपण काल डिस्कस केली आहे. म्हणजे ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जात असेल त्या वर्षाला आपण लीप वर्ष असं म्हणतो आणि तो 28 वर्षानंतर पुनरावृत्ती. म्हणजे समजा मी जर विचारलं 2004चं पुनरावृत्ती होणारं कॅलेंडर, त्याच्यामध्ये आपण काय मिळवू? 28 मिळवू. 2004चं पुनरावृत्ती होणारं कॅलेंडर 2032 असेल. आता 2024 आता चाललाय, 2024 आता सुरू आहे. 2024चं पुनरावृत्ती होणारं कॅलेंडर 2024 अधिक 28 म्हणजे 2052 मध्ये असणार आहे. येस. 2007चं कॅलेंडर पुन्हा केव्हा रिपीट होणार आहे? 2000चं कॅलेंडर 2028 मध्ये रिपीट होईल. म्हणजे जर लीप वर्ष असेल आणि त्याचं भविष्यामध्ये कोणतं कॅलेंडर त्याचं जसंच तसं असेल तर ते दर 28 वर्षानंतर येईल. लीप वर्ष अधिक 1 म्हणजे याचा अर्थ काय? लीप वर्षानंतर येणारं लगेचचं वर्ष हे 6 वर्षानंतर रिपीट पुनरावृत्ती होते. म्हणजे बघा, समजा मी 2005 जर घेतलं, 2005चं कॅलेंडर केव्हा रिपीट होईल? 2005 म्हणजे काय? 2004 अधिक 1 लीप वर्ष अधिक 1. लीप वर्षाचं कॅलेंडर, लीप वर्षानंतर लगेच येणारं कॅलेंडर 6 वर्षानंतर रिपीट होतं, म्हणजे ते 2011 मध्ये रिपीट होईल. 2011 मध्ये. येस. पुढे तुम्हाला विचारलं, समजा मी विचारलं 2013चं कॅलेंडर कधी रिपीट होईल? 2013 अधिक 6 म्हणजे ते 2019 मध्ये रिपीट होईल. कारण 2013 हे लीप वर्षानंतर लगेच येणारं कॅलेंडर म्हणजे 2012 अधिक 1. आशा करतो की तुम्हाला हे समजतंय. नंतर बघा, लीप वर्ष अधिक 2 आणि लीप वर्ष अधिक 3 हे दोघं कॅलेंडर 11-11 वर्षानंतर रिपीट होतात. हे दोघं कॅलेंडर 11-11 वर्षानंतर रिपीट होतात. लक्षात घ्या. आणि म्हणून लीप वर्ष ओळखण्याची खूण तुमची कायमस्वरूपी लक्षात राहू द्या. ओके. म्हणजे मी जर विचारलं तुम्हाला 2014चं कॅलेंडर कधी रिपीट होईल? तर 2014 अधिक 11 म्हणजे 2025. 2014ला मी कसं बघितलं बघा, 2014 म्हणजेच काय? 2012 अधिक 2. मी जर म्हटलं 2021चं कॅलेंडर कधी रिपीट होईल? 2023 घ्या, पण 2023चं कॅलेंडर केव्हा रिपीट होईल? 2023चं कॅलेंडर म्हणजे काय? 2020 अधिक 3 म्हणजे 11 वर्षानंतर रिपीट होईल. तर 2034 मध्ये ते रिपीट होणार आहे. मग याच्यानंतर हा चार्ट तसाच फिरत जातो पुन्हा. लीप वर्ष नंतर पुन्हा लीप वर्ष येणार आहे. पुन्हा लीप वर्ष अधिक 1 येणार आहे. पुन्हा लीप वर्ष अधिक 2 येणार आहे. पुन्हा लीप वर्ष अधिक 3 येणार आहे. म्हणजे पुन्हा 28 वर्षानंतर रिपीट होईल. पुन्हा 6 वर्षानंतर, पुन्हा 11 आणि पुन्हा 11. तर अशा प्रकारे हा जो चार्ट आहे हा फार महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो, तर हा व्यवस्थित लिहून घ्या. पुनरावृत्ती होणारं कॅलेंडर इव्हन हा प्रश्न तुम्हाला UPSC मध्ये देखील विचारला गेलेला आहे. चला, वर्ष कशा प्रकारचं त्याच्याकडे फोकस करा. वर्ष जर लीप वर्ष असेल तर 28 वर्षानंतर ते रिपीट होईल. लीप वर्षानंतर लगेच येणार जर वर्ष असेल तर ते 6 वर्षानंतर रिपीट होईल. लीप वर्षानंतर 2 वर्षांनी जे वर्ष येणार आहे ते 11 वर्षांनी रिपीट होईल. आता याच्यासाठीचा एक शॉर्टकट पण, म्हणजे शॉर्टकट बनता याची डिटेल पद्धत कशी असते बघा. जर तुम्हाला सांगायचं, समजा मी जर एक सुद्धा उदाहरण घेतलं, समजा 2005 आहे. 2005 नंतर कोणतं कॅलेंडर रिपीट होणार आहे याच्यासाठी काय करू बघा आपण. 2005 सर्व ऑड डेज आपण काढू. 2005 मध्ये ऑड डेज किती आहेत? ऑड डेज साधारण वर्षे ना, साधारण वर्ष म्हणजे एक ऑड डेज. 2006 मध्ये किती आहे? 2006 पण साधारण वर्ष, एक ऑड डे. 2007 मध्ये किती आहे? साधारण वर्ष, एक ऑड डे. 2008 लीप वर्ष म्हणजे 2 ऑड डेज. 2009 साधारण वर्ष, एक ऑड डेज. 2010 साधारण वर्ष, एक ऑड डेज. ओके. बघा किती ऑड डेज, जिथं 7 ची टोटल कंप्लीट होते तिथे थांबून जायचं. 7 झाली का टोटल? 1 अधिक 1 2 अधिक 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 म्हणजे याच्यानंतरचं येणारं
2011चं कॅलेंडर आणि 2005चं कॅलेंडर सारखं असेल, आपण तेच इथे काढलंय बघा. तर एवढं करायला आपल्याला परीक्षेमध्ये वेळ नाहीये. आणि म्हणून चार्ट जर व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवला, तर तुमचं हे सहज 5 ते 10 सेकंदामध्ये तुमचं उत्तर निघू शकतं. किती सेकंदामध्ये? 5 ते 10 सेकंद. लक्षात घ्या. लीप वर्ष ओळखण्याची खूण मी तुम्हाला सांगितलं. लीप वर्ष जर ओळखायचं असेल तर काय करायचं? लीप वर्षाला 4ने भागितलं असता, बाकी काय ते 0 उरते, बाकी 0 उरते, म्हणजे पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो. कशाने पूर्ण भाग जातो? 4ने पूर्ण भाग जातो. 4ने पूर्ण भाग जातो. हा. तर हे कन्सेप्ट एकमेकांमध्ये जोडलेले आहेत. इथपर्यंतचा मुद्दा तुम्हाला सर्वांना समजला असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. चला, आशा करतो की प्रत्येक जण पेपर पेन्सिल घेऊन बसलेलं आहे. कालचा ज्यांचं सेशन मिस झालं असेल, कारण फार महत्वाचं सेशन आपण झालं, फार महत्वाच्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिस्कस केल्या. आणि सेशन लाईव्ह करण्यामध्ये जी मजा आहे ती बघा. कारण तुम्ही नंतर जर सेशन तुम्ही ऐकलं तर तुम्ही काय करता? तुम्ही सेशनला पुढे पुढे सरकवतात. लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही सेशन पुढे सरकवू नाही शकत. प्रत्येक गोष्टी लिहायला सांगितल्या तेव्हा तुम्ही लिहून घ्या. कारण की जेव्हा तुम्ही स्वतः रिव्हिजन कराल तेव्हा ह्या सर्व गोष्टी तुमच्या समोर असल्या पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न. आता आपल्याला प्रश्न सॉल्व. पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. प्रत्येकाने पर्याय चॅट बॉक्स मध्ये टाकायचा आहे बघा. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही? लीप वर्ष नाही. आता हे सर्व शतक दिलेले आहेत. सर्व शतक आहेत. शतकांच्या बाबतीत आपण काय म्हटलं होतं? शतक जर असेल तर शतकला 400 ने भाग जायला पाहिजे. आणि बाकी जर 0 आली तर मग ते आपण लीप शतक असं म्हणतो. आता बघा, आतापर्यंत आलेले लीप शतक कुठले कुठले? 400, 800, 1200, 1600. आई ग. हे सर्व लीप शतक आहे विद्यार्थी मित्रांनो. सांगा उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. 800 लीप वर्ष आहे. 1200 आहे. 2000 पण आहे. 700 नाहीये. कारण 700 ला 400 ने भाग जात नाही. प्रश्न लिहून घ्या, मी त्याच्यासाठी थांबलोय. पुढचा प्रश्न. काल देखील आपण अशा प्रकारचा प्रश्न केला होता. आज शुक्रवार आहे, तर 49 दिवसांनी कोणता वार असेल, कोणता दिवस असेल? चला. याच्यामध्ये एकच मेथड कामात येते, ती म्हणजे काय करणं? ऑड डेज फाइंड कर. 59 ला ऑड डेज फाइंड करायचं, 7 ने डिवाइड करावं लागेल आणि काय शोधावी लागेल? बाकी शोधावी लागेल. चला मग बाकी जर तुम्ही शोधली तर बाकी किती येते? 7 8 56. बाकी किती उरते? 3 उरते. म्हणजे 3 म्हणजेच तुमचे ऑड डेज आहेत. म्हणजे आज जर शुक्रवार असेल तर शुक्रवारच्या पुढे आपल्याला किती जायचं? 3 जायचंय. शुक्रवारच्या पुढे 3,
शनिवार, रविवार, तुमचं उत्तर काय येणार आहे? सोमवार. ज्यांचं उत्तर सोमवार आलं असेल त्यांनी चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. सो बरोबर पर्याय हा पर्याय क्रमांक 1 आहे. आपण काल बघितलं होतं ऑड डेज 7पेक्षा जास्त कधीच नसतात. ऑड डेज नेहमी 7पेक्षा कमी असणार आहे. ऑड डेज नेहमी 7पेक्षा कमी असतात. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. आज सोमवार आहे तर 32 दिवसांनी कोणता वार असेल, कोणता दिवस असेल? प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आशा करतो की तुमचं उत्तर आलं असेल. ऑड डेज फाइंड आउट करायचे. 32ला 7ने भागा. बाकी किती उरणार आहे? बाकी 4 उरणार आहे. मग आज जर सोमवार असेल तर सोमवार अधिक 4, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणून तुमचं उत्तर हे शुक्रवार असेल, जो पर्याय क्रमांक 4 आहे. ऑड डेज काढण्याचे गणित लक्षात घ्या आणि ते व्यवस्थित समजावा म्हणून मी तुम्हाला मल्टिपल प्रश्न या ठिकाणी देतोय. ज्या संख्येला 7ने पूर्ण भाग गेला म्हणजे ऑड डेज 0 आले. 0 आले म्हणजे तोच दिवस रिपीट होतो. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न. आज बुधवार आहे तर 61 दिवसांनी कोणता दिवस असेल? चला. 60 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला देतोय. आणि म्हणून 7चा पाढा पाठ असला पाहिजे मित्रांनो. येस. ऑड डेज 61 भागीला 7 किती आली बाकी रे? बाकी किती आली? 5. मग आज तुमचा बुधवार आहे. बुधवार अधिक 5. काल आपण बघितलं होतं. 5 दिवस पुढे म्हणजे 2 दिवस मागे. बुधवारच्या मागे 2 दिवस म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे सोमवार, पर्याय क्रमांक 1. आय होप की तुम्ही एन्जॉय करतायत ही प्रोसेस. लक्षात घ्या. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. येस. चला पुढचा प्रश्न. आज बुधवार आहे. 91 दिवसांनी कोणता दिवस असेल? आज बुधवार आहे. 91 दिवसानंतर कोणता दिवस असेल आपल्याला विचार. चला ऑड डेज काढू. 91 ला 7ने डिवाइड करा. बाकी किती उरते? 0 उरते. 13 7 91. सो बाकी 0 उरते तर तोच दिवस रिपीट होईल. तुमचं उत्तर बुधवार यायला पाहिजे.
आय होप सर्वांचं उत्तर आलंय बुधवार. आज रविवार असेल तर 7,777व्या दिवशी कोणता वार असेल? खूप सुंदर प्रश्न आहे. प्रत्येकाचं उत्तर चॅटबॉक्स मध्ये यायला पाहिजे. चॅटबॉक्स रन करायला पाहिजे रॉकेट सारखा. येस. कन्सेप्ट चेक केले जातात बघ. 7,777. ऑड डेज काढण्यासाठी 7ने भागायचं असतं. पेपर पेन्सिलची मदत न घेता हा प्रश्न जमणार आहे. 7,777. 7,777ला 7ने जर भागितलं तर विद्यार्थी मित्रांनो बाकी किती उरते? बाकी उरणार आहे 0. आणि बाकी जर 0 उरणार असेल तर तोच दिवस रिपीट होईल. म्हणजे 7,777 दिवसानंतर रविवार येणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की माझे सर्व प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी पेपर पेन्सिलचा वापर केला नसेल हा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. येस. ओके, गुड. चला. आता बघा, हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने, ओके, आता थोडासा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला गेला. आता 2022 मध्ये आयोगाने एक प्रश्न, एक पेपर तुमचा झाला, त्याच्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न. प्रश्न व्यवस्थित रीड करा, वाचा प्रश्न. मला अपेक्षा आहे की तुम्ही उत्तर द्याल ह्या प्रश्नाचं. परवा सोमवार होता आणि ज्या लोकांना परवा सोमवार आहे, परवामध्ये कन्फ्युजन म्हणजे उद्या नंतरचा दिवस, याच्यामध्ये जर कोणाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही इंग्लिशच्या प्रश्नाचा आधार घेऊ शकतात. म्हणून तो प्रश्न इंग्लिशमध्ये पण मी इथं डिस्प्ले केलेला आहे. परवा म्हणजे उद्या नंतरचा वार. द डे आफ्टर इज मंडे. 7 दिवसानंतर तोच वार पुन्हा पुन्हा रिपीट होतो. लक्षात घ्या. कॅलेंडर एखाद्या वेळेस बघा, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा कॅलेंडरचं. 7 दिवसानंतर तोच वार रिपीट होतो. म्हणजे आज जर तुमची 6 तारीख आहे आणि आज शनिवार आहे, तर पुढचा शनिवार 13ला असेल. त्याचा पुढचा शनिवार 19ला असेल. नाही, 20ला असेल. त्याच्या पुढचा शनिवार 27ला असेल. आता बघा, परवा सोमवार आणि उद्याची तारीख 3 आहे. बघा, उद्याची तारीख किती आहे? 3 आहे. मग परवाचा वार तुम्हाला दिलाय सोमवार. म्हणजे परवाची तारीख काय असणार आहे? 4 असणार आहे. याचाच अर्थ आज 2 तारीख आहे. म्हणजे उद्या रविवार असेल. परवा जर सोमवार असेल तर उद्या रविवार असेल आणि आज तुम्ही शनिवारी हे विधान करताय. आपल्याला विचारलंय पुढच्या रविवारी कोणती तारीख असेल. आजच्या रविवारी 3 तारीख आहे. तर याच्या पुढच्या रविवारी कोणती तारीख असेल? 10 तारीख असेल. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. परवा सोमवार आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे उद्या, परवाच्या अगोदरचा दिवस हा रविवार असला पाहिजे. आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. हा प्रश्न MPSCच्या एका आता लेटेस्ट 2022च्या परीक्षेमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. पण तरी सुद्धा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपण कन्फ्यूज होतो आणि आपल्याला अडचण निर्माण होते. चला, हा पण प्रश्न तुम्हाला आत्ता या आयोगाने विचारलेल्या प्रश्नपत्रिकेमधला आहे. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. दिवसांनी शनिवार आहे. मी तुमचा तर पहिल्या आणि दुसऱ्या तारखेला येणारा वार किती वेळेस येतो? 5 वेळेस येतो. आता बघा, 5 वेळेस शनिवार असतील तर 2 शक्यता आता या ठिकाणी असतील. 2 शक्यता आहेत बघा याच्यामध्ये. हा शनिवार असेल
तरी सुद्धा तुमचे 5 शनिवार असणार आहे. हा जर शनिवार असेल तरी सुद्धा तुमचे 5 शनिवार असणार आहे, कारण 30 दिवसांच्या महिन्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या तारखेचा वार 5 वेळेस येतो. जर आपण पहिल्या शक्यतेमध्ये 2 तारखेचा वार शनिवार धरला तर पहिल्या तारखेचा वार काय येणार आहे? शुक्रवारी, आणि हा येणार आहे तुमचा रविवार. तर आपल्याला विचारलं आहे, तर महिन्याचा प्रथम दिवस कोणता असेल? महिन्याचा प्रथम दिवस एक तर शुक्रवार यायला पाहिजे किंवा शनिवार यायला पाहिजे. आता दिलेल्या पर्यायांमध्ये शनिवार दिलेला नाहीये, पण शुक्रवार दिला आहे, म्हणजे तुमचं उत्तर शुक्रवार असायला पाहिजे. आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला आहे. आय होप की तुम्हाला प्रश्न समजला आहे. 2 शक्यता घेऊन काम करावं लागेल आपल्याला, कारण 30 दिवसांचा महिना आहे. 30 दिवसांचा जर महिना असेल, मी पुन्हा सांगतो बघा, पुन्हा सांगतो, 30 दिवसांचा हा महिना आहे. 30 दिवसांच्या महिन्यामध्ये ऑड डेज किती येतात? किती ऑड डेज येतात? 2 ऑड डेज येतात. 2 ऑड डेज येतात, म्हणून पहिल्या तारखेचा आणि दुसऱ्या तारखेचा वार हा 5-5 वेळेस येतो. मग आता इथं शनिवार बघा 5 वेळेस आलाय. मग शनिवार समजा जर पहिल्या तारखेला शनिवार असेल तर तो 5 वेळेस येणार आहे. आणि तो दुसऱ्या तारखेला शनिवार असेल तरी सुद्धा तो 5 वेळेस येणार आहे. बरोबर. आता ज्यावेळेस पहिल्या तारखेला शनिवार असेल तर दुसऱ्या तारखेला काय असेल? रविवार असेल. ज्यावेळेस दुसऱ्या तारखेला शनिवार असेल त्यावेळेस पहिल्या तारखेला काय असणार आहे? शुक्रवार असणार. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? महिन्याचा प्रथम दिवस. महिन्याचा प्रथम दिवस एक तर शनिवार आपल्याला दिसतोय इथे, एक तर शुक्रवार दिसतोय. पर्यायांमध्ये आपल्याला फक्त शुक्रवार दिलाय, म्हणून उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 4. समजा जर दोघं पर्याय दिले असते, शनिवार आणि शुक्रवार, तर उत्तर आलं असतं माहिती अपूर्ण आहे. आय होप की तुम्हाला प्रश्न समजला असेल. आत्ताच याच वर्षी किंवा मागच्या वर्षी हा प्रश्न आयोगाने एका प्रश्नपत्रिकेत विचारलाय. पुढचा प्रश्न बघा, हा खूप सुंदर प्रश्न आहे. प्रश्न तुम्ही वाचा आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला. आज रामचा वाढदिवस आहे आणि तो जो बुधवार येतो. रामचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतोय? बुधवार येतो. गोपालचा वाढदिवस रामच्या वाढदिवसानंतर 50 दिवसांनी येतो. तर गोपालचा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल? तर 50 दिवसांमध्ये ऑड डेज काढा. 50 दिवसांमधले ऑड डेज काढण्यासाठी 7 भागावं लागेल. बाकी किती उरते? 50 ला 7 भागा, बाकी किती उरते? 1. म्हणजे एक काय झाला? 1 ऑड डे. 1 ऑड डे. सो आपल्याला काय करावं लागेल? बुधवार प्लस 1, बुधवार प्लस 1 म्हणजेच काय? गुरुवार. सो गोपालचा वाढदिवस हा गुरुवारी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. समजलाय सर्वांना? म्हणजे बघा, मागचा हाच प्रश्न मी तुम्हाला डायरेक्ट असा प्रश्न विचारला असता, आज बुधवार आहे तर आज नंतर 50 दिवसांनी कोणता वार असेल? तर तो प्रश्न तशा पद्धतीने डायरेक्ट न विचारता एक स्टोरी बनवली गेली आहे. एक स्टोरी बनवली गेली आहे की रामचा वाढदिवस आहे, तो आज बुधवारी आहे. गोपालचा वाढदिवस त्याच्यानंतर 50 दिवसांनी, तर गोपालचा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल? तशाच प्रकारचा प्रश्न आहे. मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला. शक्य झाल्यास प्रश्न लिहा. तुम्ही ठाण्याच्या अकॅडमी मधून सेशन अटेंड करत असाल तर चॅटबॉक्स मध्ये टी म्हणा. प्रश्नांची लेवल ही सर्वच परीक्षांसाठी उपयोगात येईल अशीच आहे. चला पटापट उत्तर टाका. व्हेरी गुड. आज प्राणीशास्त्र प्रात्यक्षिक आहे, जे गुरुवारी येते. प्रॅक्टिकल आहे, बायोलॉजीचं प्रॅक्टिकल आहे. झुलॉजी म्हणू आपण त्याला. ते गुरुवारी येतं. पुढील प्रात्यक्षिक आहे पंधरवाडा नंतर आहे. पंधरवाडा म्हणजे 15 दिवस. 15 दिवसात ऑड डेज किती येतील? 7 ने भागा. बाकी किती उरेल? 1. म्हणजे ऑड डेजची संख्या किती झाली? ऑड डेज
ऑड डेजची संख्या झाली 1. दॅट्स इट. प्रॉब्लेम सॉल्व. गुरुवार प्लस 1 म्हणजे शुक्रवार. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आलं असेल त्यांनी चॅट बॉक्समध्ये यस म्हणा. चला आता प्रश्नाचा टाईप थोडा बदलू आपण. 1 जानेवारी 2007 हा सोमवार होता, तर 1 जानेवारी 2008 रोजी आठवड्याचा कोणता दिवस असेल? आता बघा, नेहमी लक्षात घ्या, साधारण वर्ष, तुम्ही साधारण वर्षामधून 1 जानेवारीच्या बाबतीत मी विचार करतो. 1 जानेवारी, 1 जानेवारीचं साधारण वर्ष ते 1 जानेवारीचं लीप वर्ष, अशी जर तुम्ही जंप घेत असाल तर एकच दिवस काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. जर तुम्ही 1 जानेवारीचं लीप वर्ष, 1 जानेवारी लीप वर्षाचा, आणि त्याच्यावरून जर तुम्ही साधारण वर्षावर जात असाल तर 2 वर्ष ऍड करायचे, 2 दिवस ऍड करायचे. आणि साधारण वर्षामधून साधारण वर्षात जात असेल तर काही हरकतच नाही. साधारण वर्षामधून तुम्ही साधारण वर्षात जात असाल तर एकच दिवस ऍड करायचं. पण ही गोष्ट मी तुम्हाला कशासाठी सांगतोय? 1 जानेवारीसाठी सांगतोय. हा, आता बघा, 1 जानेवारी 2007 रोजी सोमवार होता, तर तुम्हाला 1 जानेवारी 2008 जरी तुमचं हे लीप वर्ष असलं तरी लीप वर्षाचा इफेक्ट केव्हा नंतर जाणवतो? फेब्रुवारी नंतर जाणवतो. तो पण 28 फेब्रुवारी नंतर जाणवतो. कारण 28 फेब्रुवारी नंतर एक दिवस मध्ये वाढ होते. एक दिवसाची वाढ 28 फेब्रुवारी नंतर होते. आणि म्हणून जर तुमचं 1 जानेवारी 2007 हा जर सोमवार आहे, तुमचा सोमवार असेल, तर सोमवार मध्ये काय मिळवायचंय? 1 मिळवायचं आहे. सोमवार मध्ये जर तुम्ही 1 मिळवला तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे मंगळवार. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. लक्षात घ्या. आणि बघा, ह्या गोष्टी तुम्हाला जरी सुरुवातीला आता थोड्याशा किचकट वाटत असतील, कदाचित स्वाभाविक आहे, पण त्या तितक्या किचकट नाहीये. तुम्ही जर सतत ते जर करत राहिले तर तुम्हाला कालांतराने असं जाणवेल की हे एकदम साधं सोपं इक्वेशन आहे. एकदम साधं सोपं इक्वेशन हे तुम्हाला नक्की जाणवेल. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आला. 1 जानेवारी 2008 मंगळवार आहे, तर 1 जानेवारी 2009 रोजी कोणता वार असेल? आता मी तुम्हाला सांगितलं बघा, लीप वर्षामधून तुम्हाला कुठं जायचंय? लीप वर्षामधून तुम्हाला जायचंय साधारण वर्षामध्ये. लीप वर्षामधून, कारण 2008 हे लीप वर्ष आहे आणि तुम्हाला जम्प करायचं 2009 मध्ये जम्प करायचंय. आणि ते पुन्हा कोणाच्या बाबतीत बघतोय आपण? 1 जानेवारीच्या बाबतीत बघतोय. 1 जानेवारीच्या बाबतीत. तर अशा वेळेस मी तुम्हाला सांगितलं किती दिवस ऍड करायचे? 2 दिवस ऍड करायचे, कारण लीप वर्षाचा फेब्रुवारी महिना इथं पूर्णपणे काउंट होतोय, म्हणून 2 दिवस ऍड होतील. सो मंगळवार, मंगळवार अधिक 2, मंगळवार अधिक 2 केले तर तुमचं उत्तर गुरुवार असणार आहे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. हा हा मुद्दा तुम्हाला समजत असेल? बघा, मी सिमिलर टाईपचे प्रश्न घेऊन तुमच्या मनातल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय. मुद्दा समजत असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. चला, प्रश्नांचे उत्तर बघा. उत्तरांचं एक्सप्लेनेशन किती छोटं छोटं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एकच गोष्ट महत्वाची, की तुमचे कन्सेप्ट व्यवस्थित पाहिजे. कन्सेप्ट जर तुमचे जर क्लॅरिटी असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही सहज या प्रश्नांची उत्तरं विदाउट हेल्प ऑफ पेपर अँड पेन्सिल देऊ शकता. साधे साधे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. ओके, चला पुढचा प्रश्न. 6 मार्च 2005 हा सोमवार आहे, तर 6 मार्च 2004 रोजी कोणता वार असेल? आता मागे जाताय बघा तुम्ही, थोडा विचार करा. मी तुम्हाला वेळ देतो, 60 सेकंदाचा वेळ देतो, त्याच्यानंतर आपण डिस्कशन करू. येस, चला. 6 मार्च 2005 वरून आपल्याला मागे जायचंय. 6 मार्च 2004.
आता बघा 2004 6 मार्च 2004 जरी तुम्ही हा काउंट करताय तरी याची काउंटिंग मध्ये फेब्रुवारी आलेलं नाहीये अजून. म्हणून हा जर सोमवार असेल तर फक्त तुम्ही एक दिवस याच्यातून सबट्रॅक्ट करा. तुमचं उत्तर रविवार यायला पाहिजे. जो पर्याय क्रमांक 1 तुम्हाला इथे दिसतोय. आता बघा हा जरी 2004 हे जरी लीप वर्ष असलं तर लीप वर्षाचा इफेक्ट काउंटिंग करताना बघा मी 6 मार्च पासून काउंट करायला लागलो तर 6 मार्च 2005 पर्यंत इथं कुठेही मध्ये फेब्रुवारी येत नाहीये. हम्म. किंवा उलट्या क्रमाने जरी तुम्ही मोजणी केली तरी फेब्रुवारी मध्ये येत नाहीये. पण आपल्याला एकच दिवस मागे जायचंय. समजा असं राहिलं असं समजा हाच प्रश्न मी जर उलटा जर बघितला 6 मार्च 2004 ते 6 मार्च 2005 मला असं जायचं तर मी एकच दिवस वाढवेल ना. कारण हे 2004 जरी लीप वर्ष असलं तरी याच्यामध्ये मार्च नंतरची तारीख आपण घेतोय 6 मार्च आणि त्याच्यानंतरची तारीख फेब्रुवारी याच्यामध्ये येत नाहीये. तर इथे एका दिवसाची वाढ झाली असती. एका दिवसाची वाढ झाली म्हणजे हा जर तुमचा सोमवार आहे म्हणजे कोणत्या दिवसात एका दिवसाची वाढ झाल्यानंतर सोमवार येतो. रविवार मध्ये एका दिवसाची वाढ जर मी केली तर मला सोमवार भेटतो. म्हणजे तुमचं उत्तर सोमवार रविवार यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अगदी तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. चला अगदी तशा प्रकारचा प्रश्न आहे. 8 डिसेंबर असा घेऊ आपण 2006 आपल्या पद्धतीने मोल्ड करून घेऊ त्याला. ते 8 डिसेंबर 2007 हा शनिवार आहे. दोघं साधारण वर्ष आहे. दोघं साधारण वर्ष आहे. म्हणजे कितीची वाढ झाली असेल? एका दिवसाची वाढ झाली असेल. म्हणजे हा काय असला पाहिजे? शुक्रवार असला पाहिजे. शुक्रवार अधिक 1 बरोबर शनिवार. मग 6 डिसेंबर 2006 रोजी आपल्याला विचारलंय तर तो उत्तर असणार आहे शुक्रवार. इतकं साधं आहे. इतकं साधं आहे. लक्षात घ्या. आय होप तुम्हाला सर्वांना समजत आहे. पुढचा प्रश्न बघा थोडासा ट्रिकी आहे. 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता तर 1 जानेवारी 2010 रोजी आठवड्याचा कोणता दिवस असेल? आता एका वर्षाचा गॅप नाही दिला तुम्हाला 4 वर्षाचा गॅप दिलाय. फोकस करा जरा प्रश्नावर. 1 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2010 हा किती वर्षांचा पिरियड आहे? हा किती वर्षांचा पिरियड आहे? 4 वर्षांचा पिरियड आहे. समजा हे 4ही वर्ष जर साधारण वर्ष राहिले असते समजा हे 4ही वर्ष साधारण वर्ष राहिले असते तर ऑड डेज किती आले असते? 4 ऑड डेज. की एका साधारण वर्षामध्ये एक ऑड डेज येतो तर 4 साधारण वर्ष 4. बट या गटामध्ये एक वर्ष तुमचं 2008 येणार आहे. जे लीप वर्ष आहे. म्हणजे या 2008चा आपण एक दिवस काउंट केलाय. लीप वर्षाचा एक दिवस मोजावा लागेल. म्हणजे याच्यामध्ये एकूण किती ऑड डेज येणार आहे? 5 ऑड डेज येणार आहे ह्या गटामध्ये. म्हणून जो तुम्हाला वार दिलाय, रविवार दिलाय, त्या रविवारच्या पुढे किती दिवस जावं लागणार आहे? 5 दिवस जावं लागणार आहे. आपण काल बघितलं होतं बघा, कोणत्याही वारच्या 5 दिवस पुढे म्हणजे 2 दिवस मागे, रविवारच्या मागे 2 दिवस म्हणजे तुमचा वार येणार आहे शुक्रवार, जो तुमचा पर्याय क्रमांक 3 आहे. तर बघा सर्व्या प्रकारच्या प्रश्नांवर या ठिकाणी उजेड टाकला जातोय. लक्षात घ्या. प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत समजा. एकच गणित चाललंय. एकच कॅलेंडर मध्ये एकच पट्टा चालतो बघा. ऑड डेज लीप वर्ष साधारण वर्ष. ऑड डेज लीप वर्ष साधारण वर्ष. ऑड डेज म्हणजे काय? 7 ने भागा. बाकी म्हणजे ऑड डेज. लीप वर्ष काय? ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष. दर 4 वर्षानंतर रिपीट होतं. ज्याला 4ने भाग जात नाही ते म्हणजे साधारण वर्ष. दॅट्स इट.
पुढचा प्रश्न बघा, तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आय विल वेट. 17 मार्च 2008 हा सोमवार होता, तर 1 एप्रिल 2012 विचारलंय आता. तर पहिले 17 मार्च 2008 ते 17 मार्च 2012 काढून घ्या आणि मग नंतर पुढचं काउंटिंग करा. काल पण आपण अशा प्रकारचा प्रश्न केला होता. मी वाट बघतो प्रश्न, 2 मिनिटं घ्या, पण करा. प्रश्न आपल्या क्षमतेप्रमाणे प्रश्नाचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे पण माहिती असतं आपल्याला, पण एकदा आपण व्हेरीफाय करून ते पक्क करून घ्या. ऐन वेळेस आपल्याला पूर्ण माहिती असलेल्या गोष्टींमध्ये देखील द्विधा निर्माण होते, संभ्रम निर्माण होतो. चला, 17 मार्च 2008 ते आपण पहिल्यांदा फिगर आउट करून घेऊ. 17 मार्च 2012 किती वर्ष आहे त्याच्यामध्ये? 4 वर्षांचा गॅप, 4 वर्ष. आता मार्च 2008चा मार्च, जरी 2008 हे लीप वर्ष असलं, 2012 पण लीप वर्ष आहे. फेब्रुवारीचं काउंटिंग कुठल्या तरी एकामध्ये होईल, एक तर मार्च मध्ये होईल किंवा मार्च मध्ये 2008 मध्ये होईल किंवा 2012 मध्ये होईल. 4 वर्षांमध्ये चार साधारण वर्षांमध्ये 4 ऑड डेज. 2012च्या मार्च काउंटिंग करताना फेब्रुवारी येतोय, तो एक पकडला जाईल. सो 5 ऑड डेज झाले टोटल 5 ऑड डेज 17 मार्च पर्यंत. आता 17 मार्च 2012 ते 1 एप्रिल 2012. आता मार्च मध्ये किती दिवस यायचे बाकी आहेत? 14. कारण मार्च महिना हा 31 दिवसांचा आहे. 1 एप्रिलचा 1 म्हणजे किती झाले? 15. 15 मधून ऑड डेज किती निघतील? 1 ऑड डे. 7ने जर भाग दिला तर बघा, हे 5 ऑड डेज आणि हे 1 ऑड डे. 5 आणि 1 किती झाले? 6 ऑड डेज. मग हा काय होता? तुमचा सोमवार होता. सोमवार अधिक 6 म्हणजेच काय रे विद्यार्थी मित्रांनो? सोमवार वजा 1 आणि सोमवार वजा 1 म्हणजेच काय? रविवार. म्हणजे 1 एप्रिल 2012 रोजी काय असेल? रविवार असेल. ज्यांचं ज्यांचं रविवार उत्तर आलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला, इतकं साधं सोपं आहे बघा. खूप व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं. समजा तुम्हाला काही गोष्टी अडतायत तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा रिपीट बघू शकतात. परंतु सेशन लाईव्ह जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. जिजाऊच्या माध्यमातून आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली जाते, तर त्याचा पुरेपूर फायदा सर्वांनी घ्या. हा प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर मी हा प्रश्न पुन्हा एकदा सांगतो बघा. 17 मार्च 2008 ते 1 एप्रिल 2012 हा किती वर्षांचा पिरियड झाला? 4 वर्षांचा पिरियड झाला. हे 4ही वर्ष जर साधारण वर्ष राहिले असते तर आपले किती ऑड डेज राहिले असते? 4 ऑड डेज राहिले असते. कारण एका साधारण वर्षात एक ऑड डे येतो. तर 4 वर्षांमध्ये 4 ऑड डे झाले. परंतु याच्यामध्ये एक लीप वर्ष येते 2012, त्याचा एक ऑड डेज ऍड होईल. तुम्ही जर म्हणत असाल की 2008 पण हे लीप वर्ष आहे सर, पण हे जरी लीप वर्ष असलं तरी ही तारीख 17 मार्च ही फेब्रुवारी नंतरची आहे. फेब्रुवारी नंतरची. आता हे झालं 1 एप्रिल पर्यंतचे
आपल्याला हे 17 एप्रिल पर्यंत काउंट केलं आपण, 17 मार्च पर्यंत, सॉरी मार्च, मार्च 17 मार्च पर्यंत 5 ऑड डे आले आपल्याला. आता आपल्याला इथं थांबायचं नाहीये. 17 मार्च 2012 ते 1 एप्रिल 2012 पर्यंत आपल्याला जायचंय. मग 17 मार्च म्हणजे याच्याच मार्च मध्ये 14 दिवस यायचे बाकी आहेत, आणि 1 एप्रिलचा 1 म्हणजे किती झाले टोटल? 15 दिवस झाले. 15ला जर 7ने भागितलं तर 1 उरणार आहे, म्हणजे 1 ऑड डे. तर इथले पहिल्या स्टेप मधले 5 ऑड डेज, नंतर हा 1 ऑड डे, म्हणजे टोटल किती ऑड डे झाले? 6 ऑड डेज. म्हणजे आपल्याला जो पण त्या ठिकाणी वार दिला असेल, आपल्याला कोणता वार दिलाय? सोमवार दिलाय. सोमवार मध्ये किती मिळवायचे? तर आपल्याला 6 दिवस. सोमवार मध्ये 6 दिवस म्हणजे सोमवार मधून 1 दिवस आपल्याला वजा करावा लागेल. 6 दिवस पुढे म्हणजेच 1 दिवस मागे, म्हणजे तुमचं उत्तर रविवार येणार आहे. आशा करतो की तुम्हाला हे आता पूर्णपणे समजलं असेल. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघा. शतकाचा शेवटचा दिवस कोणता असू शकत नाही? काल याच्यासाठी एक कन्सेप्ट आपण बघितला बघा. 100 वर्षांमध्ये ऑड डेज किती येतात? हे काढून दाखवलं मी तुम्हाला. 100 वर्षांमध्ये 5 ऑड डेज येतात. आणि 5 हा कोणाचा कोड आहे? हा शुक्रवाराचा कोड आहे. 200 वर्षांमध्ये किती ऑड डेज येतात? 200 वर्षांमध्ये 3 ऑड डेज येतात. 3 ऑड डेज येतात. आणि 3 हा कोड कोणाचा आहे? बुधचा आहे. 300 वर्षांमध्ये किती ऑड डेज येतात? 300 वर्षांमध्ये 1 ऑड डे येतो. आणि 1 हा कोड कोणाचा आहे? सोमवारचा आहे. 400 वर्षांमध्ये किती ऑड डेज येतात? 400 वर्षांमध्ये 0 ऑड डे येतात. आणि 0 हा कोणाचा कोड आहे? बघा, रविवारचा कोड आहे. आणि हे सायकल असं फिरत चालतं. म्हणजे बघा, 500 वर्षांमधले ऑड डेज जर मला काढायचे आहेत, तर 500 वर्षांना मी कसं लिहिल? 400 अधिक 100. मग 400 मधले ऑड डेज 0 अधिक 100 मधले 5, टोटल किती झाले? 5. 600 वर्षांमधले ऑड डेज मला फाइंड करायचे, तर मी याला कसं लिहिणार आहे? 400 अधिक 200. 400 मधले ऑड डेज 0 आणि 200 मधले 3, म्हणजे 3 ऑड डेज. अशा प्रकारे समजा मला 900 मध्ये लिहावं लागलं, तर 900 ला मी कसं लिहिल? 800 अधिक 100. 800 म्हणजेच काय? 400 अधिक 400. म्हणजे 400च्या पटीत जर तुम्ही गेले, तर तुम्हाला नंबर ऑफ ऑड डेज काय असणार आहे? 0च असणार आहे. म्हणून कोणत्याही शतकाचा शेवटचा दिवस शुक्रवार असू शकतो, बुधवार असू शकतो, सोमवार असू शकतो, रविवार असू शकतो. कोणता असू शकत नाही? नाही जर असेल, त्याच्यासाठी लिहून दिलं होतं मी काल तुम्हाला. तो मंगळवार असू शकत नाही, तो गुरुवार पण कधीच नसतो, आणि तो शनिवार पण नसतो. ओके. दिलेल्या पर्यायांमध्ये सोमवार आहे, पॉसिबिलिटी आहे, बुधवार आहे, मंगळवार कधीच असू शकत नाही. तुमचं उत्तर हा पर्याय क्रमांक 3 असणार आहे. म्हणून मी काल तुम्हाला बोललो होतो बघा, कन्सेप्ट फार महत्वाचे. प्रश्न कसा विचारला तरी सांगता येत नाही, कन्सेप्ट महत्वाचे. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. 8 फेब्रुवारी 2005 रोजी मंगळवार होता, तर 8 फेब्रुवारी 2004 रोजी आठवड्याचा कोणता वार असेल? आता लक्षात घ्या, इथं हा खूप सुंदर प्रश्न आहे बघा. 8 फेब्रुवारी 2004, मी उलटा लिहून टाकतोय. 8 फेब्रुवारी 2004, तर आपल्याला जायचंय 8 फेब्रुवारी 2005. आता हे काउंटिंग करत असताना हा लीप वर्ष आहे, आणि इथं 28 फेब्रुवारीचा महिना काउंट केला जातोय, म्हणजे लीप वर्षाचा इफेक्ट होईल. म्हणजे इथं +2 करून तो पुढे गेला असेल. +1 नाही. ऑड डेज किती येतील? 2 येतील. म्हणजे हा मंगळवार तुम्हाला दिलाय. हा जर तुम्हाला मंगळवार दिलाय, तर मागचा वार हा 2 दिवस मागचा असायला पाहिजे, म्हणजे तुमचं उत्तर रविवार असेल. आय होप तुम्हाला मुद्दा समजतोय. हळूहळू सर्व गोष्टी, एक एक गोष्टी रिव्हेल होते, आणि त्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न कसा विचारला जातो ते तुम्हाला इथं मी प्रूव्ह करून देतोय. समजतंय सर्वांना? व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न बघा. 2007 साठी कॅलेंडर कोणत्या वर्षासाठी समान असेल? रिपीटेड कॅलेंडरचा कन्सेप्ट आपण त्याला म्हणतो. पुनरावृत्ती होणारं कॅलेंडर, रिपीटेड कॅलेंडर. घेतलं ना आपण? रिपीटेड कॅलेंडरचा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला पहिल्यांदा. लीप वर्ष असेल, लीप वर्ष असेल, लीप वर्षाचं रिपीटेड कॅलेंडर
लीप वर्षाचं रिपीटेड कॅलेंडर हे 28 वर्षानंतर येतं. लीप वर्षानंतर लगेच वर्ष म्हणजे लीप वर्ष अधिक 1 हे वर्ष असेल तर या वर्षाचं कॅलेंडर 6 वर्षांनी रिपीट होतं. लीप वर्ष अधिक 2 हे जर आपण वर्ष घेतलं तर इथं 11 वर्षानंतर रिपीट होतो आणि याच्यानंतरचा लीप वर्ष अधिक 3 जर आपण घेतलं तर हा पण वर्ष 11 वर्षानंतर रिपीट होतो. आता 2007 ला कोणत्या कॅटेगरीमध्ये बसवतात? 2007 म्हणजे 2004 अधिक 3. 2004 हे लीप वर्ष आहे. म्हणजे तो ह्या कॅटेगरीमध्ये जातोय. म्हणजे 2007चं रिपीटेड कॅलेंडर हे 2007 अधिक 11 म्हणजे 2018 मध्ये होईल, जो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4. इतक्या लवकर बघा हे उत्तर येऊ शकतं. हा चार्ट मी मगाशीच तुम्हाला लिहून दिला आणि त्यावेळेस तुम्हाला म्हटलं की हा चार्ट तुम्ही लिहून घ्या. युपीएससी मध्ये देखील प्रश्न हा त्या ठिकाणी विचारला गेलेला अशा प्रकारचा प्रश्न होता. भविष्यातील कोणत्या वर्षाचे कॅलेंडर 2009 सारखंच असेल? तुम्ही उत्तर टाका, मी वाट बघतो उत्तराची. 30 सेकंद पुरेसे याच्यासाठी. ठरवा हे कोणत्या कॅटेगरीमध्ये बसवता तुम्ही. लीप वर्ष आहे का लीप वर्ष +1 आहे का लीप वर्ष +2 आहे का लीप वर्ष +3 आहे? लीप वर्ष असेल तर +28. लीप वर्ष +1 असेल तर +6. यस. लीप वर्ष +2 किंवा 3 असेल तर 11 वर्षांनी रिपीट. चला, 2009 हे वर्ष कसं आहे? 2009 हे 2008 +1 असं आहे. लीप वर्ष +1, लीप वर्ष अधिक 1. बऱ्याच जणांचे उत्तर आलेत बघा. आणि लीप वर्ष +1 असेल तर हे 6 वर्षानंतर रिपीट होतं. सो 2009 अधिक 6 म्हणजे 2015. इतक्या लवकर उत्तर येईल बघा. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे हे रिपीटेड कॅलेंडरचा हा कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण कन्सेप्ट केला. आता कॅलेंडर मध्ये एकच गोष्ट राहिलेली आणि ती आपण उद्याच्या सत्रामध्ये आपण करू की तुम्हाला कोणतीही तारीख जर दिलेली असेल, कोणतीही तारीख, ओके, आणि त्या तारखेचा तुम्हाला काय शोधायचा आहे, वार जर तुम्हाला शोधायचा असेल तर तो कन्सेप्ट आपण उद्याच्या सत्रामध्ये घेऊ आणि त्याची प्रॅक्टिस देखील करून घेऊ. त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते पण आपण त्या ठिकाणी बघू. तर हे सत्र मिस करू नका. जिजाऊच्या माध्यमातून ही उपलब्धी आपल्यासाठी करून दिलेली आहे, तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ठीक आहे. कोणतीही तारीख म्हणजे तुम्ही भविष्यातली तारीख घ्या किंवा भूतकाळातली तारीख घ्या, त्याच्यासाठी आपल्याला उद्याच्या या सत्रामध्ये आपल्याला काम करायचंय. तर आजचं सत्र मी क्विकली रिवाइंड करतो. आपण आज काय घेतलं प्रामुख्याने आपण बघितलं की हे जे 30, 31 आणि 29 आणि 28 हे महिने, दिवसांचे जे महिने आहेत त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये 5 वेळेस येणारे वार कोणते असतात? 31 दिवसांचा जर महिना असेल तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तारखेचा वार हा किती वेळेस येतो? 5 वेळेस येतो. 30 दिवसांचा असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या तारखेचा वार हा 5 वेळेस येतो. आणि 29 दिवसांचा जर महिना असेल तर एका तारखेचा वार हा 5 वेळेस येतो. आणि 28 दिवसांच्या महिन्यामध्ये प्रत्येक दिवस हा 4-4 वेळेस येतो. दुसरा कन्सेप्ट, महत्वाचा कन्सेप्ट आपण डिस्कस केला तो म्हणजे रिपीटेड कॅलेंडरचा. लीप वर्ष हे दर 28 वर्षानंतर रिपीट होईल. लीप वर्षाच्या लगेच पुढचं वर्ष म्हणजे लीप वर्ष अधिक 1, लीप वर्षाच्या लगेच पुढे येणारं वर्ष हे 6 वर्षानंतर रिपीट होईल. लीप वर्ष अधिक 2 जर तुम्ही केलं तर हे 11 वर्षानंतर रिपीट होतं. आणि लीप वर्ष +3 जर तुम्ही केलं म्हणजे हे 11 वर्षानंतर पुन्हा रिपीट होईल. हा कन्सेप्ट फार महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो. तर आशा करतो की आजचं सेशन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये येस म्हणा. ओके, व्यवस्थित सर्व नोट्स काढत राहा. आपण उद्याच्या सत्रामध्ये कोणत्याही तारखेचा वार कसा शोधायचा त्याच्यावर आपण काम करणार आहे.
चलो, थैंक यू वेरी मच, बाय बाय, हैप्पी लर्निंग, हैव अ नाइस डे।